पोळण चांगलंच. थोडस नुसतं हात लावला पण तरी तिला लक्ष ठेव जाग पोरांकडं. 9ला तर पुण्यात पोचलो पायात. पोरं झोपेत त्यावर गपचूप गेलं पाहिजे नाही उठल्या मागं लागतात. मला पण जा वाटत नाही तयारीला. तिला 4 वेळा बाजूला घेतलं तरी तिथे आली टेबल घेऊन. जाऊ का? चला पुढल्या आठवड्यात येतो. हा पुणे महानगरपालिका म्हणलं की आपण पुण्यात पोहोचलो मित्र. चला आता रूमवर आलो मित्रांनो. फायनली पुण्यामध्ये पोहोचलेलो. आपण बाजारात आलो. फॅमिलीला घेऊन आलो. राधू तिकडे, प्रियंका घे चल. बाजार करतोय बघा आज, कारण उद्या पुण्याला जायचं आहे. मंडई घ्या चला. द्राक्षे घेऊ. पिचकारी पण घ्यायची या. तिन्ही पण आहेत. 3 आहे ती. चक्कू पण द्या. चक्कू चक्कू 1 किलो, टरबूज 1 किलो, द्राक्ष 1 किलो. सफरचंद कसे आहेत? ओके बस का खायला. चला आता इकडं आलोय. हो खाया चालू केलं हिने तर बघितलं. लाडू पावशर, ही शेव पावशर, हे टाक. ही शेव पावशर, त्याला ही शेव पावशर. परत त्याला चुरमुरं द्या. तो एक पुडा विचा. अजून काय घ्यायचं प्रियंका? भेळ एक द्या बनवून. पॉपकॉर्न घ्यायचं ना प्रियंका? हा टाकते अगरबत्ती पुडा घेतला येत नाही. आपल्या बिल्डिंग वाल्या वर राहत्या त्या ओळखते तू. बर चला. पिचकारीला माघारला. बर चला इथं पिचकारी पैसे चला. इकडं पिचकाऱ्या घ्यायला हे बघितलं. हट्ट कशा केला. कलर वेगळा नाही का? भांडणं लागतं परत. दर राहतो तुला एक. कुठली घ्यायची? बस का ही घ्यायची का दुसरी घ्यायची सांग. पिचकारी आवडते का ही का दुसरी घ्यायची सांग मला. कुठली घ्यायची सांग. ही का? पिचकारी नको म्हणतात पोरं. लगेच बारकी तोंड केली रुसली म्हणून आता ही मोठ्या घेतल्या बघा. 100 रुपये दोघांना दोन. हा असं दे आता. चला हे चल. तुला काय घ्यायचं? तिचं तिला दे. उद्या जाणार आहे मी सकाळला. भांडणं फिरणं करणार मम्मीला त्रास देऊ नका काय. पुढल्या आठवड्यात येतो माघारी. अजून प्रियंकाला म्हणलं काय किराण्यातलं संपलंय का? काहीच नाही म्हणते. एवढंच फक्त बघितलं. हो ग एवढंच का फक्त? तर म्हणलं होतं की साखर संपली म्हणली. साखर एक आणली कारण की आपण पेमेंट झालं किराणा भरतोय. तात्पुरतं आणलंय. साबण आहे, कोलगेट आहे तरी पण, आणि निर्मा असं आणलंय. धुवून दे द्राक्ष ही पोराला. हो बाबे माझं काय खाते पापली. बरं आलो मी महागारी. 12 बघा. चाललो मित्राकडे भेटायला. 12 भाऊ. उल्लू बनाया बड़ा मजा आया. हॉटेलला आलो तो मित्रांनो. तर प्रियंकासाठी एक पार्सल भाजी घेतली. तर म्हटलं जाऊ द्या उद्या पुण्याला जायचं कधीतरी. बायकोला म्हणलं फक्त भाकरी कर. मित्रांसंग थोडं फिरलो आणि म्हटलं भाजी घेऊन जाऊ. 12 आता संध्याकाळ वाजले 11:15. गाडीवर आहे वय येडे. अगं तुझ्यासाठी येडे भाजी आणायला मी गेलो तिकडे हॉटेलला. मित्रांकडे गेलतो. फिरलो थोडं इकडे तिकडे.
बघते कोण आहे तुम्ही असलं तर हाका मारा मी दारूच जा उघडते. जेवायला चला तू काय माझी बाय तिला पोळलंय. कधी? अहो, काय वागतात देतात कुठं? मुद्दाम गॅस पुढे येतात काय लावलंय कोलगेट गॅस बंद होता शेगडी कशाला हात घातला बाबी तू राधा एकीकडनं वाव बाई, एकीकडनं बाबाला नुसतं कुठं जीव पडलं? उडवून आणतात. कुठे बोललं माझ्या तायडीला तिला 4 वेळा बाजूला घेतलं तरी तिथे आली टेबल घेऊन आता कशी बसली ग लागशील तर मग पळू कशाला द्या की त्याशिवाय काय हाऊ जिरते पळू द्या. चला 4 वेळा जेवाय बाजूला घेऊन तिथे येते 5 वेळा चला जेवाय चला वाट जेवाय काय केलंय बायकोने माझ्या हा? काय करतोय तिला दादा मम्मीला आवडतंय काय ठेवत होते तरी ते हो मा झोप जातच आहे. पप्पा मम्मीला सांगा ना ती चुडतोय माझी पिचकारी तोडतोय आता पिचकारी आणल्यात ना तर कलर हे टाकायचं लय कोणाच्या अंगावर टाकायचं नाही भांडणं आणू नका हा हे ऐकत नाही. ह्याला सांगा. द्या मला वरडायला. आता उद्या नाही मी उद्या सकाळी चाललोय काय आमचे 2 कलर संपले की आम्ही हे का मग? करणार. जाऊ का पप्पा आमचे ती 2 कलर संपले बर बर की झोप आम्ही झोप आज झोप पोरगा अजून एड्याम करते रे झोप मला माझा जीव जातो ह्यांना सांगून ऐकून जाते झोपा चला झोप 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 ये मामा. गुड मॉर्निंग मित्रांनो तर 5:15 वाजलेत आणि उठलोय मी प्रियंका चालू इकडं जायचं आहे पोरं झोपल्यात इकडं पाणी ठेवलं हिटरला चपात्या स्वयंपाक करून देते राधूला पण शाळेत जायचं सुट्टी हो झोपली नाही 4 वाजता. का कुठे आहे? राधू सुट्टी आहे काय तुला का मजा आहे मग तुझी कशी आहे सुट्टी रंगपंचमी आता कोणाला रंगवायचं रंगपंचमी 19 उठल्यापासून माझा हिशोब विचारते तुम्ही किती वाजता जाणार किती वाजता येणार 1 तारखेला येणार बरं, चला हा. 4 वाजून 23 मिनिटांनी झोपली होय बर मस्त पैकी आता आंघोळ वगैरे केली पोरं अजून झोपलेतच आणि इकडं प्रियंका चालू आहे स्वयंपाक आणि मी काढले तिकडं कपडे तर बॅगमध्ये कपडे भरून घेतले बघा बघू आता एवढे ड्रेस न्यायचे रोज एक ड्रेस काळा हे ते 1 2 3 एवढे कपडे येते तर चालवलेत बघू किती वाजले आता बघत बघत 5:45 थोडाच टाईम बाकी जेवण करायचं लगेच निघायचं 9ला तर पुण्यात पोचलो पाहिजेत तर इकडं मी जाण्यासाठी रेडी मस्त रेडी तर इकडं प्रियंका जेव्हा वाढते तिला म्हणलं डबा पण बांधून घे चपात्या केले तिने बांधून द्यायला हां बस झालं चल जेवण करून घेतो काय करते लाडू देते होय खाया मला दे त्याला बारे तसंच गेलतं काय नाही हां खावा काय अगं चला फायनली बॅग वगैरे घेतली तयार झालं आणि आता निघालोय तर पोरं झोपलेलीच अजून पण ठीक आहे आता पुन्हा पप्पी घेऊ अयो आता झोपीत पप्पी घ्यायची नसते बघा माव नको बस झाली आता जाऊ का हां चला पुढल्या आठवड्यात येतो हा चल उघड फर्स्ट टाईम आहे सकाळ सकाळ वातावरण कसं कुत्र्या बघितलं कुत्र्याला भाकर हे टाकत जा काय हां प्रियंकाच्या अंगावर येतं भीती प्रियंका अंधार झाला आहे पहाटे झाली आता पण सकाळीच झाली निघालो आता मी चला अशी बिल्डिंग आहे अशी बिल्डिंग आहे तर आपलं घर जाऊ चला सकाळ सकाळ सूर्याने दोन दाखवले असा लाल दिसतो माझा चालू पुणे महानगरपालिका म्हणलं की आपण पुण्यात पोहोचलो मित्रांनो तर आता डायरेक्ट जायचं रूमवर
आणि जोडीदाराला घ्यायचं आणि निघायचं कामावरती. वाट बघत बसलाय, बघितलं काम चालू आहे आणि 8ला 5 कमी असतानाच आपण पुण्यात पोहोचलो. फायनली आलो बघा. काय करतो हे काय की अय्या ओळखलं का? अरे घेतच होतो महाग. ही मंदिर आहे ना क्रॉस, हा क्रॉस साईडला वरच्या साईडने आलोय मी तिकडनं, म्हणून तुला म्हणलं चला आता रूमवर आलो मित्रांनो. फायनली पुण्यामध्ये पोचलेलो आपण 9च्या आधीच आणि आता निघतो आम्ही कामावरती. बॅग पण अडकवली, बागेच्या बॅगी इकडे ठेवल्यात, बघितलं यात आणले. बघू सध्या आले कपडे वगैरे काढायचे काय असेल ते. तर निघालो आता आम्ही. ए चल लावलो. चला डायरेक्ट कामावरती. बाजरी भाकर, बोकडाचं मटण जेवण करतोय.